भंडारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने साकोली येथील विश्रामगृहात विविध समस्येला धरून पत्रकार परिषद घेण्यात आली। भेल प्रकल्पाची मोठी जागा अनेक वर्षापासून पडलेली आहे। त्या जागेवर MIDC हस्तांतरित करून छोटे छोटे उद्योगधंदे उभारण्यात यावे, त्यामुळे रोजगार संधी उपलब्ध होईल। भंडारा जिल्हा धान उत्पादक जिल्हा असून खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात धान उत्पादन होते। सध्या ती खरेदी मर्यादा अपुरी असल्याने अनेक शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते। तसेच धान खरेदीची लिमिट वाढवण्यात यावी व शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावा। सध्या शेतीसाठी विजेचा अपुरा पुरवठा होत असल्याने सिंचनावर त्यांचा परिणाम होत आहे। शेतकऱ्याला शेती पंपाला दररोज किमान 16 तास अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा। ओबीसी समाजाच्या शैक्षणिक आर्थिक प्रतीक्षा स्वतंत्र माहिती आवश्यक आहे, त्यामुळे ओबीसी समाजाच्या स्वतंत्र कलम जनगणना करण्यात यावी। अशा विविध मागण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली। मागण्या पूर्ण न केल्या गेल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात इशारा देण्यात आला आहे। पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा प्रमुख प्रज्ञाकर बावनकर, युवा सेना प्रमुख भोजराम वैद्य, बाळाभाऊ शिवनकर, तालुका प्रमुख राधेश्याम मुंगमुडे, नरेंद्र वाडीभस्मे, नगरसेवक पुष्कर करंजेकर व इतरही कार्यकर्ते प्रसंगी उपस्थित होते। मी साकोली येथील विश्रामगृहामध्ये आहे। शिवसेनेतर्फे या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पद्माकर बावनकर साहेब या ठिकाणी आहेत। काय सर, कशाबद्दल ही आपल्या एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे? कशाबद्दल ही पत्रकार परिषद आहे आणि आपल्या काय मागण्या आहेत? सर, आज आम्ही प्रामुख्यानं भंडारा जिल्ह्याच्या वतीनं ADM मॅडमला एक निवेदन दिलं। त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे ती व्हील कंपनीची जी जागा आहे, आज 13 वर्ष झाले निश्चित स्थितीमध्ये आहे। आमची अशी प्रमुख मागणी राहील की ती जागा MIDCसाठी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून इथले बेरोजगार आहेत, उद्योग जे करू इच्छितात त्यांना एक जागा उपलब्ध होईल आणि तिथं ते आपल्या एखादी व्यवसाय करतील आणि एक थोडा बेरोजगारीची जी समस्या आहे त्याच्यावर आपल्याला काहीतरी एक तोडगा काढता येईल आणि निश्चितच आपले जे इकडचे युवक आहेत त्यांना एक उद्योग करण्याची संधी उपलब्ध होईल। मला काय म्हणायचं आहे की भेल प्रकल्प जो आहे आणि हा भेल प्रकल्प अतिशय आपल्या विदर्भातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि याच्याबद्दल खूप आंदोलनसुद्धा झालेले आहेत। आपण प्रसारमाध्यमामध्ये आणि आता शेतकरी संघटनेने त्या ठिकाणी एक पुण्यतिथी म्हणून 13वी पुण्यतिथी साजरी केलेली आहे आणि अशा अवस्थेत अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। याच्यात काही जनआंदोलन तुमच्या पक्षातर्फे काही होऊ शकते, कारण का तुमचा उपमुख्यमंत्री आहे, तर त्याच्यामध्ये हा केंद्राचा प्रश्न आहे, तर याच्यावर काही तुमच्या मार्फत काही करता येईल का मोठं आंदोलन? आम्ही त्या संबंधाने हे आम्ही स्टेप उचलली आहे, जे निवेदन देत आहोत आम्ही, आणि निवेदन देऊनही जर वारंवार आम्ही निवेदन देत आहोत आणि जर त्याच्यावर काही तोडगा निघत नाही, एक मोठं आंदोलन मोठी कणी इथं संघर्ष कणी आम्ही करू। आणि भेल कंपनीमध्ये जी आहे, जरी भेल सुरू नाही झाली, काही तांत्रिक अडचणी असतात ती सुरू नाही झाली, तर मग ते निश्चितच ती जागा MIDCला आम्ही कणी हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करू आणि निश्चित त्याच्यामध्ये आम्हाला यश येईल। तर हे होते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पद्माकर बावनकर साहेब, ज्यांनी सांगितले की भेल प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये बेरोजगार जे आहेत जिल्ह्यामध्ये ते बेरोजगाराला काम मिळेल आणि हा जर भेल प्रकल्प झाला नाही तर आंदोलन तर होईलच, परंतु MIDCला तो कसं हस्तांतरित करता येईल याविषयी सुद्धा आम्ही प्रयत्न करू, असं त्यांच्या मत आहे। मी DJ रंगारी, एशियन न्यूज करता भंडारा।